नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पालक पनीर। पालक पनीरसाठी सर्वात आधी आपण पालक उकडून घेणार आहोत। पालक उकडण्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। एक जोडी पालक मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। हा पालक आपण पाण्यामध्ये उकडून घेणार आहोत। सर्वात आधी आपण पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे। आता हा पालक आपण पाण्यामध्ये उकडणार आहोत। गरम पाण्यामध्ये मी पालक टाकून घेतलाय। आता हा पालक पाण्याला उकळी आल्याच्या नंतर ना आपल्याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे। बर्फाचं पाणी किंवा फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवलेलं पाणी हे आपण याला वापरू शकतो। मी आता हे उकळी आली आहे आपल्या पालकला, आपण हे थंड झालेलं पाणी घेतलंय मी, त्या पाण्यामध्ये आता मी पालक काढून घेणार आहे। थंड फ्रीजमधलं पाणी वापरल्यामुळं आपला जो पालकचा हिरवा रंग आहे तो बदलत नाही किंवा पालकला काळा रंग येत नाही। भाजी जसे पालकचा हिरवा रंग आहे तसाच रंग राहतो, म्हणून आपण हा पालक उकडल्याच्या नंतर लगेच थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे। हा पालक पाण्यामध्ये काढल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरला त्याची प्युरी करून घ्यायची आहे बारीक। आपला पालक आपण पूर्णपणे उकडून घेतलेला नाही आहे, तुम्हाला दाखवते पहा। या पद्धतीने मी जास्त गाळ होऊन दिलेला नाही आहे त्याचा, फक्त पाण्याची उकळी आली आहे आणि पालक आपण बारीक काढून घेतलेला आहे। आता हा मी मिक्सरला बारीक करून घेते। तोपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवून घेऊया आणि पालक पनीरची भाजी आहे त्याची फोडणीची तयारी करूया। मी कढईमध्ये तेल टाकून घेते। तेलामध्ये आपल्याला गरम मसाले टाकायचे। तेल गरम झाल्याच्या नंतर गरम मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे तमालपत्र 2, दालचिनीचे तुकडे 2, 2 हिरवी विलायची, 2 मोठी विलायची, 1 स्टार फूल आणि 4 लवंग। हा मसाला आपल्याला तेल गरम झालं की तेलामध्ये घालून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरे घालायचे। 1 चम्मच आपण जिरे घालणार आहोत आणि जिरे जास्त आपल्याला तडतडून द्यायचे नाही, तर थोडेसे कच्चे राहिले पाहिजे, त्याची चव वेगळी लागते भाजीमध्ये। म्हणून आपण फक्त थोडेसे जिरे गरम झाले की आपण त्यामध्ये लगेच कापून घेतलेला कांदा आणि कापून घेतलेली हिरवी मिरची घालून घेणार आहोत। हिरवी मिरची जी मी घेतलेली आहे ती तिखट नाही आहे, त्यामुळे मी जास्त प्रमाणात घेतलेली आहे। तिखट असली तर थोडी घाला किंवा अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये वाटून घेतली तरी चालेल। आता आपण हा कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा नरम झाला की आपण त्यामध्ये अद्रक लसूण वाटून घेतलेले ते घालणार आहोत। मी 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट घेतलेली, मोठा चम्मच। आता ती आपण कांद्यामध्ये घालून घेतोय, ती व्यवस्थित परतून घ्यायची। अद्रक लसूणचा कच्चापणा गेला की आपण त्यामध्ये आपले जे पावडर मसाले आहेत ते घालणार आहोत। आपण पालक पनीरसाठी जास्त मसाल्यांचाही वापर करणार नाही आहोत। आपण कांदा आणि अद्रक सगळं परतले गेलं की आपण यामध्ये हळद घालून घेतोय। थोडीशी हळद घालायची आहे आणि लाल मिरच पावडरचा वापर करायचा आहे आपल्याला यामध्ये। हिरवी मिरची आपली जास्त तिखट नसल्यामुळे आपण यामध्ये लाल मिरची पावडरचा वापर करतोय। मी 1.5 चम्मच छोटा लाल मिरची पावडर वापरलेली आहे। आता थोडासा जिरा पावडर, अर्धा चम्मच जिरा पावडर आणि अर्धा चम्मच मी धना पावडर वापरलेली आहे। हे मसाले आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत। यानंतर आपण 2 बारीक टोमॅटो कापून घेतलेले आहेत। हे टोमॅटो आपण आता यामध्ये घालून घेतोय। त्यानंतर आपल्याला टोमॅटो घातल्याच्या नंतर थोडंसं पाणी आणि मीठ ॲड करायचं आहे, कारण आपले मसाले जे तेलामध्ये घातलेले आहेत ते करपू नये म्हणून आपण पाणी आणि मिठाचा लगेच वापर करणार आहोत। मीठ वापरल्याने टोमॅटोचा आंबटपणा भाजीमध्ये उतरत नाही आणि पाणी वापरल्यामुळं आपले मसाले कच्चे जळत नाहीत, त्यामुळं आपण किंवा करपत नाहीत ते तेलामध्ये, त्यामुळं आपण थोडासा पाण्याचा वापर करणार आहोत। हे मसाले परतत असताना आपण थोडीशी 1 चम्मच कस्तुरी मेथी हातावर चोळून घातलेली आहे। आता यानंतर आपण थोडंसं पाणी वापरूया। अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला। आपल्या कढईला मसाले लागणार नाहीत म्हणून आपण पाण्याचा वापर केलेला आहे। आता मीठ घालून घ्यायचं आहे। आपल्या भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढंच मीठ आपण आत्ता लगेच घालून घेणार आहे आणि पालकाच्या भाजीला जास्त मिठाचा वापर करायचा नाही आहे। पालकच्या भाजीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळं आपण मिठाचं प्रमाण जास्त वापरू नाही शकत, त्याने भाजी खारट होण्याची शक्यता असते, त्यामुळे पालकच्या भाजीमध्ये मीठ जपूनच वापरा। आता यामध्ये मी 2 चम्मच बेसन पीठ 1 चम्मच तूपमध्ये सेपरेट भाजून घेतलेले आहे। आपण या स्टेजला डायरेक्टली बेसन पीठ वापरू शकतो, तेलामध्ये ती भाजले जाईल, पण तुपात भाजलेल्या बेसनची चव आणि त्याचा घट्टपणा चांगल्या पद्धतीने उतरतो, म्हणून आपण तुपामध्ये वेगळं बेसन भाजून घेतलेलं आहे। आता हे बेसन आपण याच्यामध्ये घालून परतून घ्यायचं। आपण जी पालक प्युरी केलेली आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता आपण यामध्ये ही पालक प्युरी परतून घ्यायची आहे, त्याने पालकाची चव व्यवस्थित उतरली जाते त्या भाजीमध्ये। आपण उकडलेला पालक आहे, आता हा आपण त्या मसाल्यासोबत परतून घ्यायचा आहे।
त्यानंतर आपण पाणी ॲड करणार आहोत. आपण या भाजीमध्ये आता पाणी ॲड करणार आहोत. मी साधारण 1 ग्लास पाणी यामध्ये वापरलेलं आहे. या जागेवर मी थंड पाणी वापरले. थंड पाण्याच्या जागेवर तुम्ही गरम पाणी वापरू शकता. 1 ग्लास पाणी मी ॲड करून घेतलं आहे भाजीमध्ये. आता त्यामध्ये मी 1 मोठा चम्मच गरम मसाला घातलेला आहे. गरम मसाला घालताना मी कच्चा वापरलेला आहे. आपण भाजी पूर्ण तयार झाल्याच्या नंतरनं या जागेवर मसाले आपण तेलामध्ये वापरू शकतो, पण कच्च्या मसाल्याची चव वेगळी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता आपण यामध्ये पनीर घालणार आहोत. मी 300 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. ते 300 ग्रॅम पनीर मी कच्चं वापरले. आत्ता सध्या छोटे छोटे क्यूब केलेत पनीरचे. आणि तुम्ही तळूनही वापरू शकता किंवा भाजूनही वापरू शकता. भाजताना किंवा तळताना तुपाचा वापर करा, पनीर छान लागतं. मला पनीर कच्चं आवडतं म्हणून मी भाजीमध्ये कच्चं पनीर घातलेलं आहे, डायरेक्टली स्वच्छ धुवून कट केलेलं. आता मी थोडंसं पनीर साईडला ठेवलेलं आहे, ते आपल्याला भाजीमध्ये किसून वापरायचं आहे. नंतरनं भाजीला उकळी आली आहे. आपण यामध्ये आता थोडीशी क्रीम घालून घेऊया. मी ही क्रीम घरच्या साईपासून बनवून घेतलेली आहे. मी 2 चम्मच क्रीम घालून घेतली. त्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. आता आपण जे थोडंसं पनीर साईडला काढून ठेवलं होतं ते पनीर आता आपण ह्या भाजीमध्ये किसून घालणार आहोत. बारीक किसणीने आपण हे पनीर किसणार आहोत. किसलेलं पनीर घातल्याने भाजीला घट्टपणाही येतो आणि त्याची चवही छान लागते. यानंतर आपण भाजीला उकळी येऊन देणार आहोत आणि उकळी आल्यानंतर भाजी आपण भांड्यामध्ये काढून त्याला थोडासा तडका देणार आहोत. लाल सुकलेल्या मिरचीचा आणि कापलेल्या लसूणचा तडका देणार आहोत. तुम्हाला माझी पालक पनीरची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपली भाजी उकळलेली पहा. भाजीचा रंग आणि भाजीचा घट्टपणा आणि या भाजीची चवही इतकी छान लागते. तुम्ही एकदा या पद्धतीने पालक पनीर करून बघा, खूपच छान भाजी लागते. आपण आता ही भाजी भांड्यामध्ये काढून घेऊया आणि भाजीला आपण तडका देण्याची तयारी करूया. भाजीला तडका देताना मी तुपाचा वापर करणार आहे. तुम्ही तेलाचाही वापर केला तरी चालेल, पण तुपाची फोडणी खूपच छान लागते या भाजीमध्ये, म्हणून मी तुपाचा वापर केलेला आहे. छोटे 3 चम्मच तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये तूप गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत. जिरे आपल्याला आवर्जून वापरायचे आहेत. ह्या भाजीला जिरेचा फ्लेवर खूपच छान लागतो, म्हणून आपण फोडणीमध्ये जिरे वापरलेले आहेत आणि आता तडक्यामध्ये आपण जिरे वापरणार आहोत. जिरे घातल्याच्या नंतर आपण त्यामध्ये कापलेला लसूण घालणार आहोत. एक 10-12 पाकळ्या मी बारीक कापून घेतलेल्या लसणाच्या त्या घालून घ्यायच्यात आपल्याला. यामध्ये आपण जो कापून घेतलेला लसूण आहे हा घालून घेतला की तो लसूण थोडा लाल झाला की आपण यामध्ये सुक्या 2 लाल मिरच्या घेतलेल्या होत्या त्याही घालणार आहोत. आणि आपल्याला पालकच्या भाजीला 1.5 चम्मच लाल मिरची पावडर लागणार होती, ती 1 चम्मच मी मसाला परतताना वापरलेली आहे. आणि आता मी तडक्यामध्ये अर्धे चम्मच उरलेली ती वापरणार आहे आता तडक्यामध्ये. तर आपण पहिला लसूण लाल रंगावर येऊन देऊ, त्यानंतर सुकलेल्या लाल मिरच्या घालून घेऊ यामध्ये. आणि मग गॅस बंद केल्याच्या नंतर आपण लाल मिरची पावडर वापरणार आहोत. गॅस चालू असताना तडक्यामध्ये आपण लाल मिरचीचा वापर करणार नाही, त्याने लाल मिरची पटकन करपले जाते आणि भाजीची चव बदलते. म्हणून आपण आता तडका पॅन आहे तो गॅस बंद करून खाली उतरवून घेऊ आणि मग त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालूया. आता हा तडका आपण भाजीवर घालून घ्यायचा आहे. आपली पालक पनीरची भाजी तयार झाली आहे. यावर आपण क्रीमचा वापर करूया थोडासा डेकोरेशनसाठी. तयार झाली आपली पालक पनीरची भाजी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.